मंडळी, बॉस पृथ्वीक आणि त्याचे अतरंगी कर्मचारी आपल्या सगळ्यांना चांगलेच माहिती आहेत. चला बघूया आज या कर्मचाऱ्यांनी आपल्या बॉससाठी काय नवीन सरप्राईज आणलंय ते. हे सरप्राईज घेऊन मंचावर येते आपली हास्यजत्रेची यंग ब्रिगेड. बघताय प्रसाद सर? काय रे मॅडम बघताय? काय दिसतंय कोणी ऑफिसमध्ये? बॉस आलेला आहे 10:30 वाजता, ऑफिस उघडतं 10 वाजता. कोणीही नाही ऑफिसमध्ये. आज एकेकाला बरोबर करतो. भेटू द्या फक्त मला. शिवलकर, अरे सर तुम्ही घरात आई चहा टाक ग. ऑफिस आहे हे काय आहे? सॉरी सर, हे काय आहे? सॉरी सॉरी सर, सॉरी सॉरी. गादी? हा सर गादी सॉरी. लॉज आहे हा? नाही सर सॉरी. माझ्या खुर्चीच्या मागे ठेवाल? शिवलकर, अरे सॉरी. हे काय आहे? सॉरी सर. हे काय आहे? आईचं गाव पॅन्ट कुठे? सर सॉरी सर, सॉरी 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 सर. पॅन्ट कुठे आहे? पॅन्ट आहे इथे. सॉरी पॅन्ट आहे सर. सॉरी. माझ्या लॅपटॉपवर तुमची पॅन्ट आहे. माझी पॅन्ट आहे लॅपटॉपवर. हे असे आलाय तुम्ही आज ऑफिसला? ॲक्च्युली असं नाही आलोय सर. आज नाही आलोय आम्ही ॲक्च्युली. मित्र आहे मी तुमचा. ब्रेकअप मध्ये खांदा द्यायला आलोय. नीट स्वतःची पॅन्ट स्वतः घाला. ॲक्च्युली सर आज नाही आलोय. काल रात्रीच आलोय ऑफिसला सर. काल रात्री तुम्ही ऑफिस मध्ये असे आलाय? सर जर तिकडे बघा लाज वाटते. शिवलकर, काल रात्री तुम्ही ऑफिस मध्ये आलाय म्हणजे? सकाळचा पहिला डबा म्हणजे कमाल. पॅन्ट घाला. सर ॲक्च्युली ही त्यांची पॅन्ट आहे, माझी तिथे. मग तुमची पॅन्ट तुम्ही घाला, त्यांची पॅन्ट त्यांना घालू द्या. सर माझी पॅन्ट पकडा सर. हसतात त्यांना दिसतं काय. सर दोन मिनटं सर, 2 मिनटं. सांगायचं ना सर आले. मला काय माहित नाही. चालेल सर. हे काय चाललंय माझ्या ऑफिस मध्ये? सर ते हे काय चाललंय बने माझ्या ऑफिस मध्ये? सर तुम्ही लवकर आलात सर. मी लवकर आलो. किती वाजलेत बघा जरा. 6:10 झालेत सर. 10:30 झालेत. उलट घातलंय सर मी घड्याळ. ऍक्च्युली ते केंद्रबिंदूचं इकडे पाहिजे, काटा तो तिकडे. पॅन्ट नीट घाला आधी. चेन लावा, इन करा. वसुली करायला आलाय का तुम्ही? नाही सर. कॉर्पोरेटला काम करता की नाही? म्हणे काय प्रकार आहे हा? माझ्या ऑफिसचं सुलभ शौचालय केलंय तुम्ही, नाही की नाही? सॉरी सर. म्हणे एक तर मी बॉस असल्यासारखं मला वागवा आणि टॉवेल ठेवा तुमचा तुमच्याकडे. सर मी ऍक्च्युली बाहेर येऊन पॅन्ट घालणार. करू हे. सतत स्वतःच्या हाताने पोट खाजवत बोलणं चांगलं नाहीये. सर आता मीच खाजवणार ना, तुम्हाला सांगितलं तर बरं नाही दिसणार ना सर. पण कुणाच्या हाताने खाजवायचं हा प्रॉब्लेम नाहीये. सॉरी सर. ऑफिस मध्ये खाजवत खाजवत बोलणं हा प्रॉब्लेम आहे. चिडायचं नाहीये. काय प्रकार आहे हा? कसे अवस्था बघा जरा तुमची, केस बघा जरा तुमचा. आरसा आहे सर. आय एम सॉरी सर. कांगवाय का? सॉरी सर. बने फ्लो मध्ये बोलो. फ्लो मध्ये बोलणं बंद करा आणि मला सांगा. चहा घेऊन आलो. मागे थांबा. माने आत या, आत या, आत या. आज ऑफिसचं सगळं रंगकाम तुम्ही करणार आहात. चहा ना क्रीम रोल खाणार का? क्रीम रोल. शर्ट घाला, शर्ट. शर्ट घाला, शर्ट घाला. रजनीकांत आहात तुम्ही. स्टाईल मध्ये शर्ट घालाल माझ्या समोर. असू नका.
चिडचिड नाही करायची आहे. पंप मी विसरलेलो आहे. माने आत्ता शिवलकर मला सांगत होते की तुम्ही तिघं काल रात्री इथे आला आहात. म्हणजे म्हणजे ही सर काल रात्री आलो होतो. मस्त सांगितलं, छान कळलं मला. कारण सांगा, काल रात्री इथे का आलात तुम्ही? सर ते काय झालं, आम्ही इथंच होतो ना, म्हणजे ह्याच एरियामध्ये होतो जवळपास. लय उशीर झाला होता. मग आता आमचं घर लय लांब आहे सर. एवढ्या लांब कुठे जाणार म्हणून मग ते आपले वॉचमॅन आहेत का नाही साळुंके, त्याच्याकडे चावी घेतली आणि मग ऑफिस उघडून इथं झोपलो सर. काय करू मी तुम्हा तिघांचं? नशीब आधी मी आलो ऑफिसमध्ये. त्या घुमटकर बिल्डर सोबत मीटिंग आहे आपली, ते येणार आहेत. त्यांना एक पीपीटी दाखवायची आहे ना आपल्याला. सर शिवानी घुमटकर पण येणार आहेत. त्या कशाला हव्यात तुम्हाला? शिवलकर नाही सर, म्हणजे त्यांच्याबरोबर चर्चा चांगली होती सर. त्यांच्या सोबतच्या चर्चा मला सांगू नका. त्या बॉस आहेत, त्या त्यांचा एम्प्लॉई पाठवतायत. एक्झॅक्टली. बटन लावा वरचं. आवाज एक एक राहतोय. तुमचं लागलेलं आहे ना, आता कुठलं बटन लावाल? माझं व्यवस्थित आहे ना? छान आहात, छान छान. शिवलकर, हां सर. ह्या सगळ्या गोष्टींकडे मी नंतर लक्ष देईन. आत्ता आपल्याला घाई आहे. घुमटकर कधीही येतील. येस सर. तुमचा लॅपटॉप घ्या. ती जी पीपीटी तयार केली आहे ती मला प्रोजेक्टर रूम मध्ये दाखवायला चला. स्टॅच्यू केलंय का मी तुम्हाला? शिवलकर, लॅपटॉप घ्या आणि मला प्रोजेक्टर रूम मध्ये आपली पीपीटी दाखवा. लॅपटॉप फुटला सर. लॅपटॉप फुटला? कसा काय फुटला? हत्तीने पाय दिला. काय झालं? हत्तीने पाय दिला. कंपनीत हत्ती आले होते? सॉरी सर. अने नका बोलू मध्ये, नका बोल. हत्तीने पाय दिला म्हणजे काय झालंय शिवलकर? सांगतो सर, सगळं सांगतो सर. ते तुम्ही शुक्रवारी बोललात ना सर की आज शुक्रवार, आता आपण सोमवारी भेटू. बरोबर. म्हणजे शनिवार रविवार सुट्टी. सुट्टी नव्हती, वर्क फ्रॉम होम होतं. म्हणजे हा वर्क फ्रॉम होम. बरोबर. आमचा ऑफिसमध्ये प्लॅन झाला सर की आपण वर्क फ्रॉम नेचर करू. म्हणजे वर्क फ्रॉम नेचर म्हणजे सर माझा मित्र आहे ना सिद्धू सर, त्याचं ते एम.एच. जे अभयारण्यात ओळख आहे सर, एकदम भारी ओळख आहे. सिद्धू म्हणजे सर भारी माणूस, जिथे जातो ना त्या मैत्री करून टाकतो सर. लॅपटॉपचं सांगा. हा लॅपटॉपचं सांगतो. सांगा. तर सिद्धू काय बोलला की माझी ओळख आहे, तुम्हाला कोर एरियात नेतो अभयारण्याच्या. सिद्धू भारी आहे सर. त्याने कोर एरिया म्हणजे कोणीच तिथे कोणाला परमिशन नसते, तिथे नेलेलं सिद्धूने आम्हाला. एकदम आतमध्ये. हां म्हणजे सर तिथे टेंट होते, एकदम भारी मोठे मोठे टेंट होते आणि तिथे आम्ही शेकोटी पेटवली होती सर. तर अचानक तिथे सर जंगली हत्ती आले सर. काय आलं? जंगली हत्ती सर. जंगली हत्ती? हा. बने मूर्ख आहात का? जंगली हत्ती कळत नसतील मला? जंगली हत्ती म्हटल्यानंतर केलं, घोरपड म्हणालो असतो तर. हे काय आहे बने? सर घोरपड भिंतीला चिकटली. मूर्ख आहात का तुम्ही? सॉरी सर. मूर्ख आहात का? आपल्या तोंडातून शब्द आलाच पाहिजे असं कंपल्शन आहे का ऑफिसमध्ये? गप्प बसा. जंगली हत्तींचं काय सांगत रमलात त्याच्यात? जंगली हत्तींचं काय सांगत होता? सांगतो. ते जंगली हत्ती आले सर. सिद्धू बोलला ते घाबरू नका, हत्तींना घाबरायचं नसतं. घाबरायचं नाही म्हणलं. काय त्याचे कान असते ती नाही कान. बॉक्स खाली ठेवा. नाही घालतो सर. आता मी ती जंगली हत्ती असते तर नाही, तो म्हणला की सिद्ध्या त्याचं कान जर खाली पडलं तर मग बेसन नाही. हा. आणि जर त्यानं कान ताटारलं नाही मग गडबड आहे. मग डेंजर आहे. मग काय खरं नाही मग. आणि ते सर हत्ती आले तेव्हा कान खाली होते, त्याचे नॉर्मल येत होते. त्यांनी ते टेंट आणि ते शेकोटी बघितलं ना, त्यांचे कान असे झाले सर. आणि मग आमच्या मग सर धावपळ झाली सर. पूर्ण धावपळ. आम्ही पळायला लागलो. सिद्धू बोला पळ पळ पळ, कान असे झाले, पळा पळा पळा. म्हणलं अरे नाही बाबा, लॅपटॉप आहे, लॅपटॉप डेटा आहे त्याच्यात. सध्या म्हणणार डेटा जाऊ दे ना. अरे म्हणलं बॉस वरडल तट्ट्यात गेलं म्हणलं. ते हत्तीनं सर ते तंबू उडवून गेले, त्यांचा पाय पडला त्या लॅपटॉपच्या बॅगवर आणि लॅपटॉप फुटला सर. सर बटन स्क्रीनला चिकटलेत सर. सॉरी सर, मला नव्हतं असं. बावळटांनो, आपल्या कंपनीचा लॅपटॉप हत्तीच्या पायाखाली देऊन आलात तुम्ही. चिड येते मला, पण मला चिडायचं नाहीये. ठीक आहे, लॅपटॉप फुटला, नो प्रॉब्लेम, नो प्रॉब्लेम.
मानेंचा लॅपटॉप घ्या. घुमटकर कधी येतील मला प्रेझेंटेशन द्या. माने मनात जे काही असेल ते माझे कान ताठरण्याआधी सांगा. त्याला सांडलंय लॅपटॉपवर. काय सांडले? त्याल त्याल याल त्याल नसते का डोक्याला लावत? तेल तेल सांडलंय तुमच्या लॅपटॉपवर. कसं काय सांडलं तेल? ते सर आम्ही जंगलात होतो ना, ते कळलंय मला, तुम्ही जंगलात होतात. तिथं आता राहणार म्हणलं उपाशी कसं राहायचं. हा. पण आमचं ठरलं होतं की अंड्याचा बघरा करायचा. काय करायचं? अंड्याचा बुर्जी असते, बघरा म्हणतात त्याला. बुर्जी करायची म्हणलं. म्हणून मग आम्ही काय केलं, पातेलं ठेवलं होतं, त्याच्यात तेल टाकलं. मग तेल तापस्तवर मी लॅपटॉपवरती कांदा चिरून घेतला आणि मग टमाटर बी चिरलं. कशावर? लॅपटॉपवर कांदा. कंपनीने तुम्हाला जो लॅपटॉप दिलाय ज्याच्यावर तुम्ही खाटखाट खाटखाट करणं अपेक्षित आहे त्याच्यावर तुम्ही कांदा घेऊन काटखाट काटखाट केलं. सॉरी सर. याच्या पुढे मला तुमच्या तोंडून एक शब्द नकोय. पण सांगा काय सांगत होता? सर लॅपटॉप सपाट होता ना सर, तिथं काय आमच्याकडे पळपाट बिळपाट काय नव्हतं ना. मग येऊ म्हणला पाम्या, आपल्याकडे नाही पळपाट, आपल्याकडे आहे लॅपटॉप. सॉरी सर. पाम्या म्हणला होता सर, म्हणून मी त्याच्यावर कांदा कापला. मग त्यावर त्याला तापलं होतं ना, त्याला तापलं. मग मी काय केलं, कांदा टाकाय घेतला. सुरीनं असं कांदा टाकणार तेवढा सुरी तिथं अडकली. कोणीतरी तिच्या आईला माकडानं त्याच्यावर कसलं स्टिकर चिकटावला कंपनीचा बेनेनं. मी येते माकड. मी लावलेत आपल्या लॅपटॉपवर कंपनीचे स्टिकर्स. सर ती काय झालं, मग ती अडकली ना सुरी त्याच्यात, म्हणून मी निवडून असं दाबलं का ते सगळं गेलं त्याच्यात. स्टिकर लॅपटॉप. माने आपल्या कंपनीचा लॅपटॉप तुम्ही तळलात? नाही सर, जळाला जवळजवळ. जळाला म्हणजे? जळाला म्हणजे तिथं आग लागली ना सर. आग लागली? मुळात तुम्ही मूर्ख आहात का जरासे? लॅपटॉपला आग लागेपर्यंत काय गरज होती भुर्जी करायची? हत्ती येऊन गेलेत की नाही आता तुमच्या समोर? ती हत्तीच नंतर बुर्जी आधी करायला घेतली होती आम्ही. बुर्जी करत होतो, लॅपटॉप माझा गेला का त्याला. पहिला लॅपटॉप तुमचा गेला त्याला? माझा पहिला गेला म्हणून ह्यांचं मी शेप केलं सर. ह्यांचं टेंट मध्ये एका एक वस्तू ठेवलं होतं बाजूला, हत्ती घुसलं तिथंच. मी रिॲक्शन काय देऊ? मी रिॲक्शन काय देऊ? मी रिॲक्शन काय देऊ? आग लागली होती म्हणून काही सुचत नव्हतं सर आम्हाला. आग कधी लागली? आग कधी लागली? लॅपटॉप तळलात ना, हत्ती येऊन गेले, आग कधी लागली? ह्याच्यामुळे लागली सर. ह्याच्यामुळे लागली आग. नाही सर, मी काहीच नाही केलं सर. म्हणजे हत्ती आमच्या अंगावर येत होते म्हणून मी शेकोडीतले लाकूड हे घाबरवायला घेतलं ना सर. हत्ती ऐकच ना सर, हत्ती आमच्या अंगावर ते लाकूड तिथे टाकून पाहायला लागलो सर आम्ही तिघं पण. गावात होतं सर, त्याच्यामुळे ते गावताला आग लागली, भडकाचा वनवास लागला. वणवा लागला सर. एका अभयारण्यात तुम्ही वणवा लावून आलाय? लय बेकार आग सर, काय आखरीत सांगू तुम्हाला. आगीचा हो थांबनाच तर. आग बघून ती फॉरेस्टवाली आली तिकडं. आम्हाला फॉरेस्टवाली दिसली तशी डोंगराला पाहिल्यावर पळालो डायरेक्ट ऑफिसमध्ये बोलून चाय आम्हाला काय करा मारू दे म्हणजे. मूर्ख आहात का तुम्ही? मूर्ख आहात का? ऑफिसचे 3-3 लॅपटॉप तिकडे प्रूफ म्हणून ठेवून आलाय, त्यांना कळणार नाही का ही कुठली कंपनी आहे, हे कोणाचं ऑफिस आहे? लॅपटॉप तिथे टाकून तुम्ही इथे इकडे झोपायला आलात. मूर्खांनो, आता ते घुमटकर येतील, आपल्या कंपनीचा एकमेव असा क्लायंट जो जास्तीत जास्त इन्व्हेस्ट करत असतो, त्याला मी काय प्रेझेंटेशन दाखवू? सर मान्य आहे 3 लॅपटॉपचं नुकसान झालं, त्यासाठी खरंच सॉरी सर. सॉरी, अगदी सॉरी सर. पण सर एवढी आग लागलेली असताना आम्ही आमचा जीव धोक्यात टाकून सर तुमच्यासाठी गिफ्ट घेऊन आलोय सर आम्ही. माझ्यासाठी गिफ्ट? सर कुठलं गिफ्ट? काय गिफ्ट? कुठे तुला तुझ्या बरोबर कुठे? तिकडे त्याच्याकडे होतं. शिंगडी 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 शिंगडी. कसं आहे सर तुमचं गिफ्ट?
यातलं माझं गिफ्ट काय आहे? सर ते कोण बघता त्यात शिंगडे काय असेल? शिंग? हा सर. असा अंदाज काढता सर, एकदम सोपं आहे. शिंगडी तुमच्यासाठी आणलंय सर. हे कशाचं शिंग आहे? प्राण्याचं शिंग आहे त्यांच्याकडच्या. तुम्ही अभयारण्यातनं एका प्राण्याचं शिंग घेऊन आलाय? अरे बावळटांनो, हा कायद्याने गुन्हा आहे. कुठलाही प्राणी मारणं, त्याचं शिंग, त्याची कातडी, त्याचे दात काही आपल्याकडे बाळगणं कायद्याने गुन्हा आहे. त्यात तुम्ही त्या जंगलातला एक माणूस इथे घेऊन आलाय. शिंगडी नाही सर, तुम्हाला ते शिंग घ्यावं लागेल सर. मी नाही घेऊ शकत हे शिंग. अहो नाही सर, शिंग घ्यावं लागेल. त्यांच्याकडे ते परंपरा आहे, ज्याच्या नावाचं शिंग त्याला ते शिंग हातात देतात, नाही तर मग देतात. म्हणजे पोटात देतात. मी नाही घेऊ शकत. शिंगडी हे शिंग माझ्या नावाचं आहे कशावरून? हे माझा कशावरून? हा हे काय म्हणजे तुमचं नाव घेतलंय सर त्यांनी. तुमचं नाव काय सर? पृथ्वी? पृथ्वी? प्रताप. पृथ्वी प्रताप आहे माझा. शिंगडी सर सर ह्याला आपल्याकडे जॉबला ठेवा ना सर. बावळट आहात तुम्ही. याला इथे आपल्या कंपनीत कामाला ठेवू मी. ह्याला कम्प्युटर वापरता येणार आहे? शिकेल सर तो आमच्यासोबत. हा. ए काय अहो डीलच तसं झालंय सर. काय डील झालंय? म्हणजे ह्यो तुमच्यासाठी गिफ्ट घेऊन येणार, मग तुम्ही ह्याला जॉब लावायचा. मग आम्ही त्याला सांगितले तसं. हो मूर्ख आहात तुम्ही. ए शिंगाडे कोण आहे हा? शिंगडी सर 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 ऐका सर, त्याला जास्त वेळ देऊ नका, नाही तर ते मॉब घेऊन येतात सर. त्याला कळलं सर, आम्ही बोललेलो कळलं त्याला सर. तुम्ही तिघ आत्ताच्या आत्ता माझ्या ऑफिस मधनं चालू पडा. यू गाईज आर फायर्ड. सर फायर बोलल्यावर तो नाचायला लागतो. आता तुम्हाला मग नाचावं लागेल सर. नका ना सर, घेऊन टाका ना. शिंगी काय करायचंय? शिंग घ्या. मला नकोय शिंग. घ्या ना. शिंग सर घुसवल ती घुस. शिंगाडी शिंगाडी. सर घ्या ना शिंगाडी. भारी परफॉर्मन्स. मला तो एक पंच फार आवडला आणि ते माझंही म्हणणं आहे. काय रिॲक्शन देऊ? मस्त मस्त बॉईज. प्रसाद अफलातून मजा आली, खूप मजा आली. इंटरेस्टिंग विषय होता. आणि म्हणजे अख्खं स्किट एका बाजूला आणि मंदार तू एका बाजूला. कहर केलास तू आज. कहर म्हणजे तुझा मेकअप, तुझा गेटअप, तुझं वावर आणि एका शब्दावर तू केलेले अनेक वार लाजवाब होते. लाजवाब. आहा क्या बात. आज तुम्ही चौघांनी पण प्रत्यक्ष बोलून जे केलं त्याच्यापेक्षा जे मधले पॉजेस होते ते जास्त रंजक होते. त्यांनी जास्त पकडलं स्किट असं मला फार मनापासून वाटतं. फार इंटरेस्टिंग पद्धतीने ते गुंफत गेला तुम्ही चौघं. आणि एकेकाच्या एंट्र्या ज्या होत्या त्या विलक्षण होत्या, त्या तुमच्या तिघांच्या. मजा आली, खूप मजा आली. सई माझी एक रिक्वेस्ट आहे, मला ते शिंग मिळेल का? नाही सिरियसली. मंदार मी येते. सुसाट परफॉर्मन्स होता, सुसाट. सगळ्यांचे परफॉर्मन्सेस कमाल होते. मला कपड्यांच्या प्लेसमेंट्स, गादीची प्लेसमेंट पासून ते कॉस्ट्युम पर्यंत सगळं आवडलं. व्हेरी नाईस. म्युझिकल अँड कलरफुल परफॉर्मन्स. वा
सई. व्हेरी एंटरटेनिंग परफॉर्मन्स. आज मला खूप छान वाटलं. मला असं वाटलं की प्रेमाला कशाचंच बंधन नसतं. प्रेम प्रेम असतं आणि त्याची प्रचिती तुम्ही आज या प्रहसनाद्वारे दिलीत. श्रमेश, मला असं वाटतं की खुसखुशीत, अवेअर आणि सामाजिक असं ते जमवतोस ना तू रेसिपी, ती कायमच टेस्टी असते आणि आज पण ती खाताना खूप मजा आली. तुफान नाचलात तुम्ही तिघी, फार मजा आली. थँक्यू.